15 साते पाचो दसे 15 साते पाचो दसे 15 अठावी सहाशे 15 8 600 15 9 3500 15 9 3500 15 10 150. 15 10 150. व्हेरी गुड. चला आता न बघता पाडा लिहून घ्या. मनवा कसा चाललाय क्लास? एकदम छान चाललाय. मुलं एकदम मज्जा करतायत. काकू हे मिस खूप चांगले आहेत. आम्हाला खूप चांगलं शिकवतात आणि आम्हाला ओरडत सुद्धा नाहीत. हो पण ओरडत नाहीत म्हणून मस्ती नाही करायची असती. नाही काकू आम्ही मस्ती करत नाही. विचारा मॅडमना. नाही आमची मुलं अगदी शहाणी आहेत. अजिबात मस्ती नाही करत. पण मी काय म्हणते, तुम्ही मला मॅडम का म्हणता? मला ताई म्हणाल? बरं ठीक आहे, पटपट पाडा लिहून घ्या. पण कुठून आणायचे मी पैसे? हा पूजाताईंचा आवाज आहे ना? हो चल बघूया काय झालं ते. तुम्ही पाडा लिहून घ्या, मी आले. हा तुला सांगितलं ना पैसे दे. पण कुठून आणायचे मी पैसे? काम कशाला करते? पैसे मिळत नाहीत तुला? हे बघा मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं मला बी घर बघायला लागतं आणि तुम्ही असे पैसे उडवायला लागले तर कसं व्हायचं आपलं? ए मला शिकू नको. आधीच सांगतोय. तुम्हाला शिकवलं तर तुम्ही कोणाचं ऐकताय का? कशाला ऐकायचं? आपल्याला आवडतच नाही ते. मला पण नाही आवडत तुम्ही असं दारू पियालेला. सुरेश काय चाललंय तुझं? लाज नाही वाटत तुला? मी आधीपासून सांगितलेलं होतं तिच्यावर हात नाही उगारायचा म्हणून. तुझी हिंमत कशी झाली? लाज नाही वाटत दारू पिऊन इथं तमाशा करायला? हो मला बोलायला जायचं नाही. ती बायको आहे माझी. मी ती बघून घेईन. तुमच्या पैशांनी प्यायलोय का? हा हे पूजा पैसे दे. सोड सोड तिला. तुला लाज नाही वाटत तिच्या पैशावरती जगायला? मी नवरा आहे तिचा. तिच्या पैशावर आणि तिच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे. हा मला बोलायचं नाही. हो काय चाललंय तुमचं? निघायत ना, नाहीतर आता पोलिसांना बोलवतो आम्ही. बोलवा. आपण कोणाला घाबरत नाही. बोलवा. हे पूजे पैसे दे. चल मला. हात सोडा. हात सोडा. सुबर्णा बाईवर हात उचलतोस? बायकोवर हात उगारतोस? बायकोवर हात उगारतोस? तू सरळ होणारच ना म्हणून हा सुबो इथं आलाय तुला सरळ करायला. माफी माग. मी नाही मागणार. नाही मागणार तुझ्या. सुबर्णा सुबर्णा राहू दे. एखादा फटका जोरात लागला तर मरायचे होते. असू दे. बघे बघ जिला तू मारत होतास ना तीच तुझी बाजू घेते. शिक जरा तिच्याकडून काहीतरी. तिघींची पाया पडून माफी मागायची. चल माग. माफ करा. तिथून पुढे माझ्याकडून असं होणार नाही. पूजा परत जर ह्याने हात उगारला ना तर मला सांगायचं. आणि काय रे पुरुष बाईवर हात उगारतो आणि तुम्ही काय तमाशा बघताय का? चालेल का? तू पण निघे. चाल. वा पूजा नको काळजी करूस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. जा तू आत. सुबर्णा अगदी वेळेवर धावून आलास बघ. आजच आलोय गावावरनं. हो का? कसे आहेत सगळे घरी? व्यवस्थित एकदम. मनवा हा सुबर्णा. सुबर्णा ही मनवा माझ्या बरोबर पेइंग गेस्ट म्हणून राहायला आलीये. नमस्कार. नमस्कार. बरं अक्का निघतो मी. अरे निघतोस काय? इतक्या दिवसांनी आलायस. चल आज चहा ठेवते मी. नको आज नको. आजच गावावरून आलोय. नंतर ये. बर बरं येतो.
मला सांगता प्रत्येक गोष्टीचं लिमिट असतं. तुम्हाला तरी कळली कधी ही गोष्ट? आतापर्यंत तुमच्या मनाप्रमाणे मला वागवत आला. बायको आहे ना मी तुमची, मग मला काय हवं काय नको एवढं साधं कळत नाही तुम्हाला? संशय घेतला राजवीर तुम्ही माझ्यावर. आणि जा तुम्ही आता इथून. आधीच या सगळ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय. मला नाही आवडत माझ्या जवळच्या व्यक्तीने दारू प्यायला. राजवीर माझं प्रेम आहे तुमच्यावर. प्रेमापोटी सांगते मी. तुमची काळजी वाटते मला म्हणून सांगते. म्हणून तुम्ही फसवलत मला. तुमचा नवरा म्हणून खूप अपेक्षा होत्या माझ्या, पण तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात. तुम्हाला प्रायोरिटीज कळत नाही. तुम्हाला तुमची माणसं, तुमचा डान्स, तुमचा सोशल वर्क याच्या पलीकडे कधी काही दिसलंच नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही मला या सगळ्यांच्या नंतर मोजता. मला ते मान्य नाही. तुम्हाला तुमच्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या होत्या तर मग लग्न नव्हतं करायचं माझ्याशी. का केलं लग्न माझ्याशी? तेडा झालायस का तू? काय चाललंय तुझं? बास झालं आता. तू शांत बस. तुला माहित नाही काय झालंय ते. बरोबर आहे. मला माहिती नाहीये काय झालंय ते, मान्य आहे मला. पण हे सगळं का झालं असेल याचा अंदाज आहे. म्हणजे तुला हारायला आवडत नाही ना? बरोबर ना? हे बघ राजवीर, तू एकटा होतास तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण नातं निभवायचं म्हणजे दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न व्हायला हवे. मग त्यात जसं जिंकणं आलं तसंच हारणं सुद्धा. मनवा वहिनींना मी चांगलं ओळखतो. हे असंच काहीतरी झालं असेल म्हणून घर सोडून गेले असतील त्या. राजवीर, अरे त्रास होतोय ना तुला, मग ऐक माझं, वहिनींची माफी माग. मला गॅरंटी आहे तुला नक्की माफ करतील आणि घरी परत येतील. अरे कळतंय का तुला? वेडेपणा बंद कर आणि माफी माग वहिनींची. नाही. का? एक तर पहिली गोष्ट ते शक्य नाही आणि तुला माहिती नाही त्याच्यामुळे मध्ये बोलायचं नाही आणि शिकवायचं नाही मला. ती बाटली दे आणि निघ. राजवीर थांब. तुला नाही सांगितलं ना? आज निघ. निघ. मनवा, छान झाला क्लास. 1-2 पालकांचा फोन आला होता. मला टेन्शन आलं होतं. म्हटलं मुलांना आवडतोय की नाही क्लास. नाही अगं, छान झाला. बरं ताई, त्या आपल्याकडे पूजाताई काम करतात, त्यांचा नवरा नेहमीच असा त्रास देतो का? हो, ते अडचण काय आहे माहितीये? त्या बायका त्रास सहन करतात ना, म्हणून त्यांच्या नवऱ्यांची पुन्हा पुन्हा हिंमत होते त्रास द्यायची. आणि हा सगळा त्रास का सहन करायचा? तर तो नवरा आहे म्हणून. मला अजिबात पटत नाही. आणि ते सुबू अण्णा कोण आहेत? सुबू अण्णा तो माझ्यासाठी खूप काही आहे. मी जेव्हा एकटी होते तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली आहे. तो माझा मानलेला भाऊ आहे. कधी कधी ना आपली जवळची माणसंच वैऱ्यासारखी वागायला लागतात आणि आपला माणुसकीवरचा विश्वासच उडतो. मग अशा वेळी सुबू अण्णांसारखीच माणसं असतात ज्यांच्यामुळे आपण पुन्हा माणसांवर विश्वास ठेवतो. खरंय तुमचं. कठीण काळात आपल्यासोबत कोणीतरी आहे ही भावना सुद्धा किती बळ देते ना जगायला.
एक सेकंड. हा आई बोल. मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी सुद्धा बरी आहे. मनू, काळजी घे बाळा स्वतःची. नाही, राजवीर तुझ्याकडे येऊन गेले ना, ते सखीने सांगितलं मला. आई तू अजिबात काळजी करू नको, सगळं ठीक आहे. बरं ऐक ना, मला सांग, राजवीर काय बोलले नक्की तुझ्याशी? अगं काही नाही, तू नको काळजी करू म्हटलं ना. नक्की ना ग? हो नक्की. ठीक आहे. ऐक ना बाळा, माईंचा फोन आला होता. त्या खूप काळजीत होत्या. राजवीर कालपासून घरी नाही गेलेत. आई मी फोन ठेवते. असे का वागतायत राजवीर? कुठे गेले असतील? आपण असं वागलो तर माईंना खूप त्रास होईल, एवढी साधी गोष्ट कळत नाही का यांना? कदाचित अर्जुनना माहित असेल. हॅलो. हॅलो अर्जुन. कोण? मनवा वहिनी? हो मी बोलते. बोला ना. राजवीर आलेत का तिकडे? सांगा ना, ते आलेत का तिकडे? माईना खूप टेन्शन आलंय, कालपासून ते घरी गेले नाहीये. हो, तो माझ्याकडेच आहे. असं काय वागतात ते? निदान माईना तरी कळवायचं होतं. वहिनी अहो काय सांगू तुम्हाला, आल्यापासून दारू पीत बसले. काय? हो, खूप दारू प्यायलाय तो, ऐकतच नाहीये माझं. हॅलो. हॅलो वहिनी. ऐका ना, तुम्ही प्लीज माईंना कळवा की ते तिथे आलेत. ठीक आहे. आणि त्यांना सांगू नका की राजवीर दारू पित आहेत. हो नाही सांगणार मी. आणि तुम्ही काळजी करू नका, मी कळवतो माईला. आणि अर्जुन प्लीज तुम्ही त्यांना दारू नका पिऊ देऊ. बहिणी आता काय सांगू, तुम्हाला पण माहिती आहे ना तो कसा आहे. हो पण तुम्ही प्लीज समजावा ना त्यांना, नका दारू पिऊ देऊ. मी माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे, पण तो ऐकतच नाही. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा आणि माईना नक्की कळवा. हो. मला माहिती आहे, मला त्रास व्हावा म्हणून राजवीर असं वागतायत, पण यावेळी मी त्यांच्या वागण्याला नाही बोलणार. फसवलं तुम्ही मला. राजवीर, राजवीर काय होतंय? मनवाने फसवलं मला. राजवीर काय बडबडतोयस तू? राजवीर. गाडी कुठे? गाडी कुठे चाललायस तू? मनवानं आणायचं. हा? राजवीर कुठे चाललायस तू? मला मनवानं आणायचंय. नाही, तू बस इकडे. एवढं प्रेम करतो मी मनवावर. का वागताय मनवा माझ्याशी असं? एवढं सगळं केलं तर मनवा मनवाने फसवलं मला. मनवाने फसवलंय मला. मनवा फसवलं मला तुम्ही. हेच करायचं होतं ना तुम्हाला, म्हणून कर सोडलं ना तुम्ही. तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय म्हणून. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं याची अक्कल नाही तुम्हाला. माझ्या फिलिंग्सशी खेळलायत म्हणवा तुम्ही. मी काय बोलतोय याने काही फरक पडेल असं वाटत नाही मला.
कारण बाकी सगळ्यापेक्षा असल्या फालतू गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. अगं कुठे हरवलीयस? एवढा कसला विचार करतेस? नाही, काही नाही. मग उगाच कोणी अशी तंद्री लावून बसतं का? मनवा, आपण व्यक्त नाही झालं तर काय होतं माहितीये? काय? आपण मनातल्या मनात पुढत राहिलो तर खूप त्रास होतो आणि मग आपला प्रॉब्लेम खूप मोठा वाटायला लागतो. मनवा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते छान जगायचं असेल ना तर मन मोकळेपणाने राहायला शिकायला हवं. असा सारखा विचार नाही करत बसायचं. आणि विचार करणं भाग असेल तर मग फक्त विचार करत नाही बसायचं, मनातल्या भावना व्यक्त करायच्या. खर तर हे सगळं सांगायला मी तुझी कोणीच नाहीये, पण तुला एक सांगू, मला जर मुलगी असती ना तर आज तुझ्या एवढीच असती. आणि मला अजिबात आवडलं नसतं की माझी मुलगी मनातल्या मनात पुढत बसते. खरं सांगायचं तर तुला असं टेन्शन मध्ये बघून मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. अगं, तुझं हसण्याचं, आनंदाने जगण्याचं वय आहे आणि तू अशी शांत असतेस. या तुझ्या शांत असण्यामागचं कारण मला माहित नाहीये, पण मी तुला एकच सांगेन, माझ्याही आयुष्यात अशी शांतता पसरली होती. मला काही कळत नव्हतं की काय करावं. पण मग मी एक दिवस ठरवलं, आत्ता माझे दिवस वाईट आहे, पण एक ना एक दिवस माझा येईलच. आणि हे ठरवल्यानंतर माझे प्रश्न मलाच सोडवता आले. नवऱ्याची आठवण येते. तुम्हाला कसं कळलं? तुझ्या डोळ्यात दिसतंय. मनवा, अशी विचार करत बसलीस ना तर स्वतःला त्रास करून घेशील. जा, त्याला भेटून ये. जे काय असेल ते बोल, मनात काही ठेवू नकोस. अशी हातावर हात ठेवून बसलीस ना तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि मग त्या सगळ्याचा त्रास होईल, तुलाही आणि समोरच्यांनाही. मग कधी जातेस? आता लगेच. शाबास, जा लगेच. अर्जुन, अर्जुन, दारू कुठे? राजवीर, तू आता थांबला नाहीस ना तर अनफॉर्च्युनेटली मलाही वहिनींना कळवावं लागेल. कोणाला सांगण्याची काही गरज नाही. राजवीर, बास कर यार प्लीज. राजवीर, हे तुला सांगितलं ना, मध्ये बोलायचं नाही.